नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खास थंडीसाठी मऊसूद असे डिंकाचे लाडू बनवलेत बघा. चवीला खूप छान झालेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पूर्ण रेसिपीचे प्रमाण अगदी योग्य आहे. तुम्ही सुद्धा या प्रमाणामध्ये बनवून बघा. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच हा लाडू आरामात खाऊ शकतील. शिवाय आपण गूळ वितळवून टाकला आहे तरीसुद्धा तुम्हाला बांधताना अजिबात त्रास होणार नाही. मस्त असे पौष्टिक लाडू बनवून अगदी झटपट तयार होतात. भरपूर क्वांटिटीमध्ये होतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर आपण ना इथं बघा सुरुवातीला खोबरं घेतले आणि खोबरं आपण किसून वापरलं इथं. थोडीशी जाडबुडाची कढई घ्यायची आपल्याला. जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल ना तर जाडबुडाची कढई घ्यायची. म्हणजे आपण जे साहित्य भाजतोय ना ते अजिबात करपत नाही. तर इथं मी 5 कप सुकं खोबरं घेतले बघा किसलेलं आणि मध्यम गॅसवरती अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत छान असं भाजून घ्यायचं आहे. मिक्स करतच भाजून घ्यायचं, नाहीतर खोबरं आपल्याला पटकन करपू शकतं खालच्या साईडने. आणि अगदी स्लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे. मोठा गॅस अजिबात करू नका. तर इथं बघा आपलं मस्त असं खोबरं भाजून होतंय. आता याला ना आपण काढून घेऊया आणि पूर्णपणे अशा मोठ्या भांड्यामध्ये ठेवून पसरवून थंड करून घ्यायचं. त्याचबरोबर आता या कढईमध्ये आपण 1.5 कप तीळ घेणार आहोत. इथं मी देशी तीळ वापरलेत बघा. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पांढरे तीळसुद्धा वापरू शकता. आता हे सुद्धा आपल्याला स्लो टू मीडियम गॅसवरतीच खमंग असे भाजून घ्यायचेत. तीळ पटकन भाजून होतात, जास्त वेळ लागत नाही तीळ भाजायला सुद्धा. तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे हे तीळ ना थंडीमध्ये आवर्जून खावेत. हाडांसाठी भरपूर पौष्टिक असतात. तीळ भाजून झालेत आपले, आपण ते काढून घेतलेत. आता कढईमध्ये ना मी थोडंसं पाव कप 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतलं. आता 1 कप काजू आणि 1 कप बदाम आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचेत बघा. छान असे खमंग भाजून घ्यायचेत. एवढ्या सगळ्या लाडूंसाठी ना मंडळी फक्त अर्धा कप तूप वापरले आपण इथं. तुपाचा सुद्धा जास्त वापर केलेला नाही आपण याच्यामध्ये. तरीसुद्धा लाडू बांधायला, वळायला खूप छान सोपे पडतात. खमंग भाजून झालेत बघा आपले काजू आणि बदामसुद्धा. ते सुद्धा काढून घ्यायचे आपल्याला. आता उरलेलं जे तूप होतं ना त्यामध्येच मी इथं बघा 5 कप खारीक पावडर टाकून घेतली. जेवढं खोबरं घेतलं आहे ना तेवढीच मी इथं खारीक पावडर वापरली आहे. ही सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे. आणखी 1-2 चमचे मी वरतून तूप टाकून घेतलं आणि मिक्स करून घ्यायचं. 6 ते 7 मिनिटं आपल्याला खारीक पावडर छान अशी भाजून घ्यायची आहे. खारीक पावडर ना खारका ज्या असतात ना आपल्या त्या फोडून घ्यायच्यात आपल्याला, त्याच्या बिया काढून घ्यायच्यात. उन्हामध्ये 1-2 तास सुकवायच्या, कडक ऊन द्यायचं त्याला आणि नंतर मिक्सरवरती वाटून घ्यायच्या, म्हणजे पटकन पावडर बनवून तयार होते. इथं खारीक पावडरसुद्धा बघा आपली 7 ते 8 मिनिटं भाजून झाली आहे. तीसुद्धा काढून घ्यायची आपल्याला आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. आता याच कढईमध्ये बघा मी पाव कप साजूक तूप टाकून घेतलं. आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी डिंक तळून घ्यायचं आहे. एवढ्या मिश्रणासाठी मी अर्धा कपच डिंक घेतला आहे बघा. तो छान असा फुलवून घ्यायचा आहे आपल्याला, तळून घ्यायचा आहे. तुम्ही डिंकाची पावडरसुद्धा वापरू शकता. तर इथं बघा आपण सगळा डिंक अशा प्रकारे छान असा फुलवून घेतला आहे. आता इथं बघा आपलं खोबरं, तीळ, खारीक पावडर पूर्णपणे थंड झालं आहे बघा. व्यवस्थित थंड करून घ्यायचं, म्हणजे आपले लाडू नंतर अजिबात लवकर खराब होत नाहीत. ओलावा अजिबात राहत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे गरम असताना आपल्याला वाटायचं नाही किंवा मिक्स करायचं नाही. आता हे सगळं साहित्य ना आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की आपल्या लाडूंना सगळ्या बाजूंनी एकसारखी चव येते.
एकीकडे खोबरं जास्त किंवा एकीकडे खारीक जास्त, एकीकडे तीळ जास्त असं लागत नाही. सगळीकडे एकसारखी चव येते. त्यामुळं काय करायचं आहे, वाटून घेण्याच्या अगोदरच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्येच बघा मी 1 कप मनुके टाकून घेतलेत. ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. मनुके मी अजिबात तळून घेतले नाही आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही तळून घेऊ शकता. काजू आणि बदामसुद्धा मी छान असे मिक्स करून घेतलेत. आता हे थोडं-थोडं करून आपल्याला सगळं मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करत वाटायचं म्हणजे सगळं व्यवस्थित वाटून होतं. आता तुम्हाला हे कितपत जाडसर हवं आहे किंवा कितपत बारीक हवं आहे ना, त्यानुसार तुम्ही वाटून घेऊ शकता. आपण जे काजू टाकलेत ना, काजू, तीळ याच्यामुळं ना लाडू वळताना आपल्याला बाइंडिंग खूप छान येते. त्यामुळं एक्स्ट्रा जास्तीचं तूप टाकण्याची गरज पडत नाही आपल्याला. तर इथं आपण सगळं मिश्रण वाटून घेतलंय बघा. आता शेवटी डिंकसुद्धा मी इथं वाटून घेतला. पटकन बारीक होतो आपला डिंकसुद्धा. तो सुद्धा याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सगळ्या बाजूनी. आता हे सगळं मिश्रण छान असं मिक्स झालंय. आता ज्याच्यामध्ये आपण डिंक तळून घेतला होता ना मंडळी, त्यामध्येच आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. तर इथं बघा मी एवढ्या मिश्रणासाठी 2.5 कप गूळ घेतलाय. तुम्हाला लाडू जर जास्त गोड आवडत असतील ना, तर तुम्ही अर्धा कप आणखी गूळ वाढवू शकता. तर इथं मी फक्त 2.5 कप गूळ घेतलाय. आपण याच्यामध्ये खारीक पावडर भरपूर घातली असल्यामुळं ना, गूळ आपल्याला एवढाच परफेक्ट होतो. व्यवस्थित असे लाडू गोड होतात एवढ्या प्रमाणामध्ये. गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे मिक्स करत करत गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाक करायचा नाही. अगदी 5 मिनिटांमध्येच आपला गूळ पूर्णपणे विरघळून होतो बघा. अगदी पेढ्यासारखा झालाय बघू शकता तुम्ही, परंतु उकळी आली नाही याला. गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि लगेचच गूळ मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. सुरुवातीला झाऱ्याच्या साहाय्यानं किंवा उलथण्याच्या साहाय्यानं मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडंसं कोमट झालं की आपल्याला हाताने छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मळून घेतल्यासारखं मिक्स करायचं म्हणजे गूळ व्यवस्थित मिक्स होतो. तर आता बघा इथं आपण लाडू अगदी सहज वळू शकतोय. मस्त बाइंडिंग आले आपल्या मिश्रणाला. अगदी पटापट लाडू बनवून तयार होतात. बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा, विकत घेण्यापेक्षा ना मंडळी, तुम्ही अशा प्रकारे अगदी झटपट घरच्या घरी लाडू बनवू शकता. डिंक लाडू आपण विकत घ्यायला गेलो ना तर भरपूर महाग भेटतात. त्यापेक्षा जर तुम्ही असंच बनवून घेतलं ना, तर अगदी पटकन सहज सोपे लाडू बनवून तयार होतात. सगळी प्रोसेस फक्त 1 तासभराची आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथं बघू शकता तुम्ही आपले सगळे लाडू बनवून तयार झालेत. हे लाडू ना मंडळी 2 ते 3 महिने आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. चवीला सुद्धा खूप छान लागतात एवढ्याच साहित्यामध्ये. तुम्ही सुद्धा हे लाडू तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.